आता मला तुमची सर्वांची सोलो मॅच बघायची की तुमच्यात किंग कोण आहे. नडता का बोला. म्हणजे चालेल अभी मजा आएगा ना भिडो. म्हणजे मी छोट्या सर्कल मध्ये मॅच घोषित करणार आणि तुम्ही ती मॅच मध्ये भाग घ्या आणि तुमच्या मधला जो पहिला विनर त्याला माझ्याकडनं बक्षीस. ठीक आहे चला काय बक्षीस पहिले सांग. पार्लेजीचा बिस्किट पुडा. ते बक्षीस मी तुम्हाला लवकरच सांगेन 100%. हे नाही करत आमच्या इथे आम्हाला पहिले हे सांगा. आता पहिले तोंडात आहे ते खाऊन घे पहिले. बापरे करण मला माझी इच्छा आहे करण की बा तुझ्या गोळीत या कुत्र्याच नाव असावं. हे करण आई शपथ सांगतोय चेतन बा हे पहिल्याचे दिवस सेम आठवायला लागलेत रे जेव्हापासून इम्युलेटरवर चालू झालोय मी. हीच लाईफ आहे म्हणजे गॉंग चाय आपण मॅप मध्ये बघूया की कोण कुठे आहे. तर बापरे चेतन भाऊ अतिशय सेफ जागेवरती चेतन भाऊ आहेत असं तुम्ही समजून चालू शकता. पण जर तुम्ही विचार आणि वस्तुस्थितीचा आढावा घेतला तर पतू आणि डेव्हिल रेस आणि करुण आणि निखिल ह्या लोकांचा जो ताळमेळ आहे तो कधीही कुठेही बसू आणि फसू शकतो. पण इतक्यात मारामारी होणं मला तरी शक्य वाटत नाही कारण अतिशय सेफ आणि सोयीस्कर असा गेम प्लेचा नजराणा आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तो गेम प्ले मला असं वाटतंय की प्रोव्हाइड करावा पतू आणि करण यांनी. पतूने TDM ने मध्ये अतिशय चांगलीशी कामगारी वाखाणली. मला माहित होतं तो TDM ची प्रॅक्टिसही करतो आणि त्याला तो गेम प्ले करता येतो. त्याच्या 8-10 किल्ली प्रूफ केलं. अरे झोन येणारच. अरे हा वेगळा मॅप आहे बच्चा. अरे माझ्याकडे तर बँडेज. हे बघा ही परिस्थिती बघा. परिस्थिती माणसाला कसं बनवू शकते. मॅडम कडे बँडेज नाहीये विदाऊट हेल्मेट. आता जस्ट हेल्मेट भेटलेलं आहे. करण म्हणते श्रीमंत माझ्या घरामध्ये काहीच नाही टाकलंय. फर्स्ट एड पण नाहीये. 4 घरात फर्स्ट एड आणि 1 बँडेज पण नाही. अरे पण तुम्ही एवढ्या लांब का उतरल्या. तिकडे अतिशय चांगली लूट होती जिकडे ती सगळी गँग उतरले. आराध्या आणि चेतन सर्वात जास्त सेफ असे आराध्या आणि चेतन आहेत. अरे बापरे चेतन बाहेर आहे निखिल माझ्यावर झोन आला. हो बाई मला असं वाटतंय की चेतन भाऊंचा जीव घेणा कार्यक्रम होणार आहे. हे बघा भावांनो प्रो प्लेअर बघा प्रो प्लेअर हा विनर हो आजचा. परिस्थिती बघायची. अरे दूर पर्यंत कोण नाही तरी पण परिस्थिती एवढी बिकट आहे. लास्ट झोन पर्यंत फाईट जाणार वाटतं. सांगू नाही शकत. मला वाटतंय अपार्टमेंट मध्ये पूर्ण झोन आहे. श्रीमंत तू हरवतोय मला बरं का. जानबूज के ऑलरेडी माझ्याकडे 1 फर्स्ट एड पण नाही यार. 4 घरात 1 पण फर्स्ट एड नाही. अरे अपार्टमेंटला ये मी देतो. आता कदाचित रक्ताच्या पिचकाऱ्या उडणार आहेत कोणाच्या तरी असं मला वाटतंय. हा का कोण एक हिंट दे ना. अरे ते नाही का टॉम आणि जेरी माझ्या समोर आहेत. टॉम एका ठिकाणी लपलेला आहे. जेरी एका ठिकाणी लपलेला आहे. टॉम जेरीला बघायचा प्रयत्न करतोय पण जेरीचं लक्ष भलतीकडेच आहे. काय वाटतंय टॉम जेरीचा मुर्दा पाडेल का जेरी टॉमचा पाडेल हा एक मोठा प्रश्न आहे. पण टॉमकडे त्याचं स्वतःचं पर्सनल डोकं आहे जे तो वापरून राडा करू शकतो. टॉमनी इथे अतिशय सुंदर अशी बढोतरी केलेली आहे. जेरीला काहीच कळलेलं नाही. पण आता जेरीला कुठेतरी चावून लागलेलं आहे. जेरीने घेतली झेप आणि जेरीने केला गोळीबार. आणि इथे जेरीचा बिल्डिंग वरून डायरेक्ट खाली गेलो यार. इथून बिल्डिंग वरून पाय सटकून जेरीचं दुःखद निधन झालेलं आहे. अरे मी वरती डायरेक्ट कुठे का मारली मला. पडलो खाली. आई ग पडाव का मला आवाज आला. अरे पण ही मला काढलाय ते कारण तू अँग्री मोड मध्ये डायरेक्ट झेप घेतली. वाघोबाने उडी टाकली आणि वाघोबा असा कमरेत मोडून तिकडे ठार. आणि आता एक नूब रानातनं गवतातनं वनातनं बिल्डिंग मधनं धावत एका सर्कल मध्ये जायचा प्रयत्न. हातामध्ये आहे एक गन
जवळ आहे थोडासा दारू आणि गोळा आणि राडा करून हिचा होणार आहे पाला पाचोळा. पण कदाचित पाला पाचोळाचा वक्त थोडासा मागे आहे सरला, कारण ड्रॉपचा लुटा ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा ये. हा, बोल, बोल, जाऊन बोल, आराध्याने तंबाखू कर. धरला. सीमा हा. ते अर्धे होते बोल 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 तंबाखू का? आता थोड्या वेळापूर्वी जिच्याकडे नव्हता रुपया ती आता बादशाह गेम प्ले दाखवणार आहे असं मला तरी वाटते भैया. श्रीमान, तू खूप हिंट देतोय बर का. तू माझ्या वयात तू आज गेम परफेक्ट भावा. मी उगाच गेलो उत करायला. अरे बाबा त्या आराध्याचा गेम प्ले बघून ना मला चेतन आठवतो रे जुनावाला. हॅलो, मला 3च महिने झाले. हा, तुम्ही लोक वर्षापासून खेळताय, मग माझ्या आणि तुमच्यात खूप फरक आहे. हे बघ, तुम्ही हरली आराध्या जरी ना, वरच्यापासून- म्हणजे मी जिंकली. तुमच्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. कारणे द्या नाही, कारणे अरे द्या म्हणजे नाही. मी हारलो तर कंपल्सरी नल्ला, आणि तुम्ही हारले तरी तुम्ही जिंकले. हा, अरे यार, मी आता झोन मध्ये आली, परत झोन गेला यार. झोन मध्ये फक्त नाही बाबा, 2 उंदर पण आहेत. फक्त करण नल्ला गेलाय आता. मी गेलो रे, मी गेलो. अरे मी पडूनच अर्धा गेलो. हे कोण गेलाय अर्ध्यात कोण गेलाय? करण नल्ला. मी नल्ला आहे, होतो आणि राहणार. कारण मला असं वाटतं की तुला आजकाल खूप जास्त अपमानित Demand. केलं जात आहे आराध्याकडून. मला ना लय वाईट वाटतं रे भावा. मी घेतलं हे तो. बघ, अरे हे बा, बघ, हे बघ, आणि मी तुझ्या- विचारलेलं, हा. तुझ्याच हातचं जेवण जेवणार रे ती, तरी तुलाच एवढं बोलते. मला वाईट वाटतंय रे ऐक ना भावा. विषय हा. काय आराध्याजी बरोबर नाही. हा चेतन काय हिच्या प्लेट मध्ये ना भावा, हिच्या प्लेट मध्ये मसाला एक्स्ट्रा टाका राज करून. प्रत्येक शब्दाच्या मागं गॉग लावतो ते भारी आहे. आणि मग किती मी काय बोलतो, किती एकर जागा आहे म्हणजे मोजत झाले ना तुम्ही पूर्ण. तुम्ही मेले ना, तुम्हाला काय बोलायचं हक्क नाही आता. हे हा काय ग्रेनेड होता? ही चेतन मरणार वाटतं. काम 25 आहे वाटतं. स्वतःची चुकी माणसाला आयुष्यात उठवू शकते. श्रीमान, याचं किती हेल्प केली बघ श्रीमान. बा कपल बघ आता, कपल बघ, 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 कपल बघ. गेला 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 गेला. झाली गेम प्ले. चाटला चेतनला. ज्याच्या बाजूने झोन असेल तोच जिंकणार. चेतनला चाटला. भावा तू कधीच आतमध्ये आला पाहिजे. तिकडे वस्तीला होता का तू? कुत्र्याची मौत मेला जसा मी मेलो पडून. श्रीमान आरती हेल्थ घालवली एका बादशानी. त्याला कधीच झोन सोडायचा आहे तो. डायरेक्ट चाटला त्याला. हा. आता आहे टाळला. 4 धुरंधर बाकी. पतू द बॉय, निखिल द मॅन, डेव्हिल द वयस्कर आणि आराध्या द नूब. तुम्ही स्ट्रीम स्नॅप केली आहे. तू मला मारलं तिथून आणि स्ट्रीम स्नाईप केली. मी कुठं मी ना म्हटलं. गेली हे बघ, आराध्याचा खेळ गेली. संपला श्रीमान. झालं अंत दिसतोय मला रे. आता त्या घरात- आराध्या काय करणार? आणि 3 मांजरी कंटिन्यू भोक्याला बघतायत. अरे स्मोक कर ना. हे श्रीमान 3 राक्षस कसे बघतात. अरे पण त्या 3 राक्षसांचा गेम बा आता कसं वाजेल. आता काच करून चाटला जाईल बाई त्याला. आराध्या हैला कमी होती. हैच्या तू गावात जिंकशील. मोठी युद्ध Smoke कर, हे झालं रे. आणि खाली झोप. गेलो रे. मी पण माझी हेल्थ लय कमी होती. अगो बाई. आता निखिल वर्षच आराध्य राहिलेले. बघू आता काय विषय होतो. आराध्या स्मोक कर ब्रो, स्मोक कर. भावा चेतन, आराध्या संपणार बा. संपला, खरंच संपणार, खरंच संपणार. अरे अख्खा आयुष्य त्या निखिलवर झोन येते नल्ल्यावर. नाही त्या निखिलचं आयुष्य तिथेच गेलं वाटतं. त्यांनी ती जागा नावावर करून घेतली. अरे त्यांनी काय स्ट्रगलच नाही केलं ना तू.
आम्हाला एवढा हे बघा झोन काय निखिलचं नातेवाईक नव्हतं जे त्याच्यावरती आलं, त्याचं लक चांगलं होतं, त्याच्यावर झोन आलं प्लस त्याचा गेम प्ले चांगला होता. किल केला आराध्या किलला इम्पॉर्टंट नव्हतं, जिंकणं महत्वाचं. निखिल भाऊ इकडे जिंकलेले आहेत. निखिल भाऊ तुम्हाला माझ्याकडून खूप सारं प्रेम आणि तुम्हाला नक्की काहीतरी मोठं मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना या 3 दिवसात. गजब टू बी बाज आदमी हो.